श्री स्वामी समर्थ. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. या भक्तिगीताप्रमाणेच आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात कुठलीही पूजा सुरू करण्याआधी किंवा कुठलेही शुभ कार्य सुरू करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचा उपवास केला जातो. या दिवशी स्त्रिया संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊनच हा उपवास सोडतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. संकष्ट चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या पूजेला फार महत्व आहे. संकष्टी चतुर्थीला संकटहार चतुर्थी असेही म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीला गणपतीचा उपवास केला जातो. या दिवशी चंद्र दर्शन करणे फार महत्वाचे असते. या दिवशी गणपती बाप्पाला आपली संकटे आणि आपले अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची असते. बऱ्याच स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुखी आयुष्यासाठी गणपती बाप्पाचा संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. या दिवशी गणपती बाप्पाला पिवळे चंदन लावावे, तसेच फुले व फळे अर्पण करावी. तसेच गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. जर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आपल्या घराच्या जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करावी व दर्शन घ्यावे. ज्यांना कोणाला नवीन काम सुरू करायचं आहे ते संकष्टी चतुर्थी या दिवशी ते काम या शुभ मुहूर्तावर सुरू करू शकतात. आपल्या हिंदू धर्मानुसार गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आहे. गणपती हे बुद्धीचे, समृद्धीचे आणि सौभाग्याचे देव मानले जातात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव असल्या कारणाने संकष्टी चतुर्थी या दिवशी जर विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले तर या दिवशी विद्यार्थ्यांसाठी ते अधिक फलदायी ठरते. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांचे विघ्न दूर करतात आणि म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता असेही म्हणतात. ते शिव आणि पार्वतीचे पुत्र आहे. कलियुगात दुर्गेच्या आणि गणपतीच्या पूजेला शीघ्र फलदायी मानले गेलेले आहे असे शास्त्र सांगते. जे कोणी गणपती बाप्पाचे भक्त असतात, उपासक असतात, त्यांची अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागलेली असते. संकष्टी चतुर्थीचे उपवास करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचे. त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचा संकल्प करायचा. त्यानंतर एका लाकडी पाटावर लाल कपडा टाकून त्यावर गणपतीची प्रतिष्ठापना करायची. त्यानंतर गणपतीला कुंकू लावायचा. त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पाला फळे व फुले अर्पण करायची. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचा. या दिवशी गणेश चालीसाचे पठण नक्की करा. पूजेच्या शेवटी आरती करा आणि शंखनाद करा. पूजेच्या शेवटी नैवेद्य म्हणजे प्रसाद खाऊन आपल्या व्रताचे पारणे करा. पुराणात संकष्ट चतुर्थी या व्रताची एक कथा सांगितलेली आहे की आपले गणपती बाप्पा उंदरावरतून जात होते आणि गणपती बाप्पा उंदरावरतून जात असताना त्यांना हसण्याचा आवाज आला. जेव्हा गणपती बाप्पांनी बघितले की आवाज कुठून येतोय त्यावेळेस त्यांना दिसलं की चंद्र त्यांच्यावर हसतोय आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला फार राग आला आणि त्यांनी चंद्राला असा शाप दिला की आजपासून तुझे तोंड काळे पडेल, तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर कोणी तुझ्याकडे बघितले तर त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. आणि मग चंद्राने मोठे तप केले. मोठे तप केल्यानंतर त्यांनी गणपती बाप्पांना प्रसन्न केले. गणपती बाप्पांनी मग प्रसन्न होऊन चंद्रावरचा हा जो काही शाप आहे तो पूर्णपणे काढून टाकला. परंतु तरीही गणपती बाप्पांनी चंद्राला असे सांगितले की जेव्हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी असेल त्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जर पाहिले तर त्याच्यावर आळ येईल. यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी माझ्याकडे चुकून बघितले तर त्याची मुक्तता कशी होईल. त्यावेळेस गणपती बाप्पा असे सांगतात की या दिवशी जो कोणी संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल त्याची या
आळ्यापासून मुक्तता होईल। आणि पुराणात असे सांगितले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाने चंद्राचे तोंड बघितले होते आणि त्यावेळेस श्रीकृष्णावर सम्यतक मणी चोरल्याचा आरोप आला होता आणि मग श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीचे व्रत पूर्ण केले, तेव्हा श्रीकृष्णाची या आळ्यापासून मुक्तता झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।